नमस्कार. आज आपण 2 ते 3 वर्षभर टिकेल अशी ही विटॅमिन्सने भरपूर असलेली रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत आवळे. तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये. त्याचप्रमाणे इथे मी अर्धा किलो गाजरसुद्धा घेतलेले आहे. तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकतात. त्याचप्रमाणे इथे मी एक बीटसुद्धा घेतलेला आहे. तुम्ही बीटची क्वांटिटी वाढवली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी एकच बीट घेतलेला आहे. आता हे सगळे साहित्य आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर गाजर आपण अशा पद्धतीने वरची साल काढून घ्यायची आहे. वरची साल काढून घेतली ना की सालीमधील थोडीफार का होईना माती जी असते, माती असते, धूळ असते, ती व्यवस्थित निघून जाते. तर इथे मी सगळ्या गाजरची व्यवस्थित अशी सालं काढून घेतलेली आहेत. साल काढल्यानंतर जी आजूबाजूची देठं असतात ना, ती देठसुद्धा आपण काढून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण घेऊया बीट. बीटसुद्धा इथे मी दोघं साईडने व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि वरची जी साल आहे ना, ती सालसुद्धा काढून घ्यायची आहे. आज आपण विटॅमिन ए, बी, सीने भरपूर असलेली ही रेसिपी बनवणार आहोत. फक्त हिवाळ्यामध्येच आपण गाजर, आवळे आणि बीट जास्त प्रमाणात बघतो, परंतु ही रेसिपी आपण वर्षभर पुरेल, वर्षभर टिकेल, वर्षभर खाता येईल, त्याचा आस्वाद आपल्याला घेता येईल, त्यापासून भरपूर विटॅमिन्स आपल्या शरीराला मिळतील अशी ही रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात गाजरचे मी दोघं साईडने व्यवस्थित टोकं कापून घेतलेले आहेत. आता घेऊया एक किसणी. तुमच्याकडे जीही किसणी असेल ना, जाड बारीक, ती कोणतीही तुम्ही किसणी घेऊ शकतात. तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीची किसणी आहे, जी ना जास्त जाड आहे ना खूप जास्त बारीक आहे. तर ह्या किसणीने आपण सगळं साहित्य व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. आवळे पण किसून घ्यायचे आहेत, गाजर पण किसून घ्यायचे आहेत आणि बीट घेतलेला आहे ना, बीटसुद्धा किसून घ्यायचं आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्यामुळे आपली स्किन ग्लो करते, त्वचा निरोगी राहते, तसेच केससुद्धा मजबूत राहतात, डोळेसुद्धा निरोगी राहतात. त्यामुळे ही रेसिपी नक्कीच बनवा. जोपर्यंत आवळे मिळत आहेत ना, तोपर्यंत पटकन ही रेसिपी बनवूया. तसेच गाजर आणि बीटसुद्धा बहुगुणी आहेत. त्यामुळे आता हिवाळा चालू आहे. हिवाळ्यामध्ये हे सगळं साहित्य अगदी इझिली आपल्याला बाजारात मिळून जातं. त्यामुळे बाजारातून आणा आणि लगेच ही रेसिपी बनवा. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. आता हे ताट जरा वेळ बाजूला ठेवूया आणि अजून छान रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी एक छानसा मसाला तयार करून घेऊया. मसाला अगदी साधा आणि सिंपल आहे. त्यासाठी लागणार आहे एक लहान पॅन. पॅनमध्ये टाकूया 1 चम्मचभर सोप, अर्धा चम्मचभर काळी मिरी आणि 1 चम्मचभर जिरं. बस हे सगळं साहित्य आपण अगदी मंद आचेवर 1 ते 1.5 मिनिटापर्यंत छानसर भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त काळपट किंवा खूप जास्त डार्क करायचं नाही. फक्त यामधील जे थोडंफार मॉइश्चर असेल ते कमी व्हायला हवं आणि इसेन्शियल ऑइल जे आहे ते व्यवस्थित रिलीज व्हायला हवं. बस एवढंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर हे लगेच एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्त असं गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यानंतर आपल्याला हा मसाला जाडसर दळून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा मग खलबत्त्यामध्ये अगदी ओबड-धोबड दळलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी मिक्सरमध्ये छान बारीक असं दळून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, सोयीनुसार खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये दळू शकतात. यामध्येच टाकूया 1 चम्मचभर मीठ. इथे मी काळ्या मिठाचा वापर केला आहे, ज्यामुळे या रेसिपीला अतिशय छान चव येईल. तुमच्याकडे काळं मीठ नसेल, साधं मीठ असेल तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये टाकूया 3 मोठे चम्मचभर खडीसाखर. इथे मी धाग्याची जी खडीसाखर असते ना, ती खडीसाखर घेतली आहे. तुमच्याकडे खडीसाखर नसेल तर काही हरकत नाही, आपली साखर घेतली तरीसुद्धा चालेल. आता ही खडीसाखरसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया, ज्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही खडीसाखर छानसर दळली जाईल. आता हे सगळं साहित्य आपण अगदी मस्त रवा टेक्स्चरने दळून घ्यायचं आहे. सेम या पद्धतीने थोडंसं ओबड-धोबड दळलं ना तरीसुद्धा चालेल, परंतु लहान मुलं ओबड-धोबड दळलेला मसाला खात नाही ना, त्यामुळे इथे मी अगदी बारीक दळून घेतलेलं आहे रवाळासारखं. आता घेऊया आपल्या किचनमधील कोणतंही एक मोठं भांडं. या भांड्यामध्ये टाकूया किसलेला गाजर, बीट आणि आवळा. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित चम्मचने किंवा हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण एकत्र झालं की यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे, ज्यामुळे या सगळ्या मिश्रणाला अतिशय चटपटीत आणि छान चव येईल. ही रेसिपी एकदा नक्की बनवा. लहान मुलांना तर अतिशय खूप आवडते. बाजारातून किंवा किराणा दुकानातून ते वेगवेगळ्या चॉकलेट्स आणतात. अगदी आंबट गोड सारखी चव असणारी चॉकलेट आणतात, परंतु ते खूप केमिकली हानिकारक आहे आपल्या लहान मुलांच्या शरीरासाठी. त्याच चवीची ही रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आपल्या लहान मुलांसाठी. आता सगळं साहित्य आपण इथे मिक्स करून दिलं आहे. यामध्ये टाकूया मिक्सरमध्ये दळलेला मसाला. यामध्येच टाकूया छान चटपटीत चव येण्यासाठी 1 चम्मचभर
चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. चम्मचचा वापर करू नका, कारण हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यामुळे हातांचा वापर करून हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित साहित्य मिक्स झालं ना, की मसाला व्यवस्थित या सगळ्या किसलेल्या आवळा, बीट आणि गाजराला व्यवस्थित कोट होतं. त्यामुळे तुम्ही हाताचाच वापर करा. ह्या पद्धतीने सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता उन्हामध्ये किंवा मग तुमच्याकडे ऊन येत नसेल तर हवेच्या मोकळ्या ठिकाणी जरी तुम्ही हे सगळं साहित्य सुकवलं ना तरीसुद्धा चालेल. आता इकडे बऱ्यापैकी छानसर असं ऊन येतं, त्यामुळे मी हे सगळं साहित्य उन्हामध्ये सुकवणार आहे. त्यासाठी एक कोणताही कापड असा खाली अंथरून घ्यायचा आहे आणि ह्या कापडावर आपण सगळं साहित्य व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आहे, जेणेकरून पटकन हे 2 दिवसामध्ये व्यवस्थित सुकेल. उन्हामध्ये टाकलं ना तर पटकन 2 दिवसामध्ये हे अगदी मस्त असं कोरडं होतं. तुम्ही हे मिश्रण हाताने थोडंसं असं पिळून घेतलं, त्यामधील रस काढून घेतला तरीसुद्धा चालेल. रस काढलेला अजिबात फेकू नका, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन A, B, C आहे आणि जे आपण चटपटीत मसाले वापरले आहे ना, त्याचा फ्लेवरसुद्धा असतो, ज्यामुळे ते पेय अतिशय छान टेस्टी बनतं. त्या रसामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून सब्जा बी किंवा मग नुसतं असं जरी पिलं ना तर अतिशय टेस्टी लागतं. तर इथे मी हे सगळं साहित्य न निपळता किंवा न त्याचा रस काढता ह्या पद्धतीने उन्हामध्ये व्यवस्थित कापडावर सुकत ठेवलं आहे. आता 2 दिवसामध्ये हे मिश्रण छानसं सुकलेलं आहे. जेव्हा आपण हे सगळं साहित्य किसलं होतं ना, त्याची क्वांटिटी खूप जास्त होती, परंतु सुकल्यानंतर अगदी ते आकसलं जातं आणि त्याची क्वांटिटी कमीसुद्धा होते. रंगसुद्धा बऱ्यापैकी बदललेला आहे. मस्त अशी ABC आपली ही रेसिपी तयार झाली आहे, अगदी सुकलेली. आता ही रेसिपी आपली परफेक्ट तयार झाली आहे. अजून एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, जी अगदी स्पेशल उन्हाळ्यासाठी. काय करायचं आहे, 2 चम्मचभर सुकलेली रेसिपी घ्यायची आहे. फाईन पावडर करून घ्यायची आहे. पावडर तयार झाले की हा 1 चम्मचभर पावडर आपण ग्लासमध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि हे पेय तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवणानंतर पिऊ शकतात किंवा मग उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पावडर तयार करून लिंबू सरबतमध्ये सुद्धा टाकू शकता. अतिशय चटपटीत चवीचं सरबत तयार होतं. पाहुण्यांसाठी असो किंवा मग घरासाठी असो, तुम्ही हे सरबत नक्की ट्राय करा. आता उन्हाळा येतोच आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. 2 ते 3 वर्षभर टिकणारी ही रेसिपी तुम्हाला आरामात पुरेल, आरामात टिकेल आणि अजिबात खराबसुद्धा होणार नाही. तर या पद्धतीने मी तुम्हाला व्हिटॅमिन A, B, C भरपूर असलेले 2 रेसिपीज दाखवलेल्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. ज्यामुळे काय होईल की मी जेही व्हिडिओज अपलोड करेल ना ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आणि हो, चॅनलला तर सबस्क्राईब कराच, परंतु रेसिपी आवडली असेल ना तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. आता जी सुकलेली ABC रेसिपी आहे ना, ती आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची आहे. खाण्यापुरती एखाद्या लहान बाटलीमध्ये किंवा लहान डब्यामध्ये वरती काढून ठेवायची आहे. लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-1 चम्मच नक्की द्या. त्यांनासुद्धा आवडेल. लहान मुलांना तर खूपच आवडते, कारण अगदी आंबट गोड चवीची ही चॉकलेटसारखी चवीची ही रेसिपी तयार झाली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की चेक करा. आता भेटूया पुढच्या अशाच छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि हॅपी राहा. थँक्यू.